आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्री रामभक्ती जागृत व्हावी, त्यांना अयोध्येची अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजपा आणि जनसुराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू श्री रामचंद्रांची भव्य रांगोळी, गीत रामायण, रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा, दीप उत्सव, महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी पत्रकारांना दिली। 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। येथे जाऊन रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घेणे शक्य नसल्याने शहरात गुरुवारी 18 जानेवारीपासून 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या 90 फुटी रांगोळीचा समावेश आहे। यासाठी 3 टन रांगोळी, 150 किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे। 60 बाय 100 फूट आकार असलेल्या या रांगोळीतून 200 प्रकारच्या विविध छटा पाहावयास मिळणार आहेत। 14 फुटाचा श्री रामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्धी रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असल्याचे यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितले। सदर रांगोळीचे उद्घाटन गुरुवारी 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। यानंतर मिरज शहरातील कारसेवकांना सन्मानित करण्यात येणार आहे। सायंकाळी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ऋषिकेश बोडस यांच्या उपस्थितीत आळतेकर हॉल येथे होणार आहे। शुक्रवारी सायंकाळी रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा व दीप उत्सवाचेही आळतेकर हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी 21 जानेवारीला सकाळी साई नंदन कॉलनीत श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी मार्केट येथील महाराणा प्रताप चौकात महाआरती व फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली आहे। 22 जानेवारीला मुख्य दिवशी सकाळी 7 ते 12 या कालावधीत श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण समारंभ श्री विद्यानरसिंह सरस्वती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत, तर दुपारी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सदर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंतांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राध्यापक मोहन वनखंडे आणि समित कदम यांनी यावेळी केले। या बैठकीत लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, बाबासाहेब आळतेकर, दिगंबर जाधव, सागर वनखंडे उपस्थित होते। आपल्या मिरज शहरामध्ये जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे, त्याचा आनंदोत्सव आपण 18 तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतोय। त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आळतेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या मार्फत आळतेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्य अशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतोय। त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी 18 ते 25 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे। त्याच दरम्यान 18 तारखेला सायंकाळी 6 वाजता गीत रामायणाचे प्रमुख रचयिते गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर
यांचा गीत रामायणाचा कार्यक्रमही 18 तारखेला 6 वाजता आर्तेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे। यामध्ये या कारसेवकांनी जो 90-92 सालामध्ये कारसेवा केली त्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत, त्यांचा मान सन्मानही आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील नामवंत असे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेशजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत। त्याचबरोबर 19 तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्राच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा 19 तारखेला सायंकाळी 6 वाजता आर्तेकर हॉलच्या या प्रांगणात आम्ही आयोजित केलेला आहे। याचबरोबर मिरजमध्ये आम्ही 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि मिरजकर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट येथे 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता करतो आहोत। आणि सर्वच एक अयोध्येला मंदिर होतं आहे, आपल्याला अयोध्येला एकदाच तिथे जायला मिळेल, पण मिरजेमध्ये आपण त्याच धर्तीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतोय, साकारतोय। त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असा 2 दिवसाचा 21 आणि 22 तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे। आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत। आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे। तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती 22 तारखेला प्रभू रामचंद्राची अयोध्येत मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन मिरजकर नागरिकांसाठी केलेलं आहे। या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतोय। धन्यवाद।